आम्हाला आमच्या इकडे तरी काय असं वाटत नाही, रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी जितेंद्र पाटील, मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष. मी आत्ताच एका वृत्तवाहिनीवरती ऐकलं की रायगडचे भरत गोगावले यांनी मनसेबद्दल बरीच चिंता व्यक्त केलेली आहे. खरं तर ती चिंता व्यक्त करत असताना त्यांनी मनसेची ताकद, मनसेचं माप काढण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं भरत गोगावलेंना विसर पडलेला आहे की त्यांचे नेते श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांपासून तर त्यांचे असंख्य महाराष्ट्रातील नेते जेव्हा लोकसभेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत याकरता आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता, त्यावेळेस मनसेमुळे आमची ताकद वाढली. हे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा विसर खुद त्यांना देखील विसर पडलेला दिसतोय. ही शोकांतिका आहे. मनसेची ताकद किती आहे, काय हे जर आजमायचं असेल, तुमच्याकडे असतील आमदार खासदार इकडून तिकडूनचे जमा केलेले पलटी मारलेले खासदार असतील, परंतु स्वाभिमानाने आणि अभिमानाने राजसाहेब ठाकरे या नावावरती प्रेम करणारे, महाराष्ट्र सेनेवरती प्रेम करणारे, ठाकरे विचारावरती प्रेम करणारे स्वाभिमानी कार्यकर्त्याची फौज ही तुमच्यापेक्षा मतलबी आणि स्वार्थी राजकारण्यांपेक्षा स्वाभिमानाने जगणाऱ्या कार्यकर्त्याची फौज तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि तुम्हाला जर पाहायचंच असेल तर या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, बघू कुणाची किती जास्त ताकद आहे. त्यामुळे इकडून तिकडून उड्या मारून सत्ता, पैसा, कॉन्ट्रॅक्ट, ठेकेदारी या सगळ्या वळ्यातनं आलेले तुमच्याकडे लोक जास्त असतील, पण कार्यकर्त्यांची फौज आणि तुमच्या आजूबाजूला बसणारे कार्यकर्ते आता दिसत आहेत. काही लोक जे काही फिरतायत ते देखील महाराष्ट्र सेनेच्या फॅक्टरीतून तयार झालेली लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सेना आणि ठाकरे विचार हे नेते कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाहीये. महाराष्ट्र सेना अभेद्य आहे आणि रायगडमध्ये आमची ताकद, आमचा जलवा, आमची कर्तबगारी काय आहे जी आहे ती स्वाभिमानाने आणि अभिमानाने आहे.